पाकची गुप्तहेर ज्योती मल्होत्राबाबत नवी धक्कादायक माहिती आता उघडकीस आलेली आहे। ज्योती मल्होत्रा ही ISI एजंटच्या संपर्कात होती अशा प्रकारची माहिती मिळते आहे। ISI एजंट अली हसन सोबतच्या ज्योतीच्या संवादानं हे गुपित मिशन आता उघड झालेलं आहे। रॉ एजंट बद्दल माहिती काढण्याचा तिचा प्रयत्न होता आणि व्हॉट्सअप चॅटमधून हा खुलासा झालेला आहे। NIA कडून ज्योती मल्होत्राची 7 तास कसून चौकशी देखील करण्यात आलेली आहे। ISI अधिकारी त्याचप्रमाणे दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाच्या ती सातत्याने संपर्कात होती। त्याचबरोबर BSF मूव्हमेंट आणि रडार सारखी माहिती देखील ज्योतीच्या क्लाउड स्टोरेज मध्ये मिळालेली आहे। सीमावर्ती भागामध्ये तिचा प्रवास त्याचबरोबर परदेशातील संपर्कांमुळे ज्योती आता रडारवरती आलेली आहे। ज्योति मल्होत्रा एक ऐसी एजेंट थी कि जो पाकिस्तान के लिए काम कर रही थी और उनको पकड़ी गई। ये एक बहुत अच्छी न्यूज़ है। इनके सिवाय एक और एजेंट पकड़ा गया है, ये भी अच्छी न्यूज़ है। एजेंट की ज़रूरत होती है पाकिस्तान को, क्योंकि वो हमारी फ़ौज के बारे में कुछ जानकारी पता करना चाहते हैं। हमारे कैंटोनमेंट की इंफॉर्मेशन, हमारी वेपन सिस्टम के बारे में, हमारे जो अलग अलग लीडर्स होते हैं मिलिट्री लीडर्स, उनके बारे में। इसके सिवाय हमारा मोराल कैसा है, अलग अलग प्रकार की इंफॉर्मेशन होती है जो एजेंट्स के द्वारा ली जाती है। और ज्योति मल्होत्रा इस प्रकार की इंफॉर्मेशन पाकिस्तान को दे रही थी, इस प्रकार की खबर सामने आ रही है। ISI एजंट अली आणि ज्योती यांच्यामध्ये नेमका काय संवाद झालेला होता ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अली म्हणतोय, जेव्हा तुम्ही अटारीला गेलात तेव्हा प्रोटोकॉल कोणाला मिळाला होता? त्यावर ज्योती म्हणते, कोणाला मिळाला? मला तर मिळालाच नाही। अली हसन त्यावरती म्हणतोय, म्हणजे एखादा अंडरकरंट पर्सन असावा, बघूनच लक्षात येतं ना, त्याला बाहेर काढायचं होतं किंवा त्याला आत घेऊन यायचं होतं। अली पुन्हा म्हणतोय, हे माझं काम आहे, त्याला गुरुद्वारामध्ये आत आणायचं होतं, रूम मध्ये दोघांना बसवायचं होतं, अजून करत रहा। त्यावरती ज्योती म्हणते, नाही तेवढे वेडे थोडीच होते ते। अशा प्रकारचं संभाषण या दोघांमध्ये झाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। ज्योती मल्होत्राचं ISI एजंटशी चॅट आता उघडकीस आलेलं आहे आणि या चॅटमधील संभाषण देखील समोर आलेलं आहे।